आईवरून तुम्ही म्हणताय, तर तुमच्या आईवरच्या शब्दावरून भाजप सगळे नेते एकवटलेत आणि तुमच्या विरोधात टीका टिप्पणी करतायत. आणि नितीश राणे असंही म्हणालेत की फडणवीसांच्या आईविषयी बोलणाऱ्यांची जीभ काढू असं सामर्थ्य सुद्धा 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे. बघितलेलं आहे मी ते सामर्थ्य, ते बघितलेलं पण आहे. पण 96 कुळी आहेत ना तुम्ही, काय हरकत नाही ना. आपल्या बी आई बहिणीला आणलं होतं तेव्हा काहीतरी बोलायचं फडणवीस साहेबाला. तुम्ही आपल्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, त्याही टायमाला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. 96 कुळींनी त्या टायमाला तुम्ही 96 कुळीत आम्ही कोण आहेत, आम्ही कोण आहेत त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. आमच्या आई बहिणीला हाणलं ना, ह्या पक्षावर लात मारतो. हा, कारण त्यांना काही नेत्यांना ते जातीसाठी लढते. तुम्ही 96 कुळी, तुम्ही जातीच्या आई बहिणीला मारल्यावर तुम्ही लात मारायला पाहिजे सगळ्याला, आणि विरोधात जायला पाहिजे होतं की आमच्या आई बहिणीला का आणलं आणि अपमोटाचे गुन्हे दाखल का केले. पण हरकत नाही, मला गोष्ट माहीत झाली रात्री की त्यांना फडणवीस साहेब बोलायला लावते, त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही आणि आम्ही त्यांना दोष देत नाहीत. सगळ्या मराठ्यांचे हाल हेच चाललेत, त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांचे हेच हाल चाललेत आणि सगळ्यांचेच ते हाल चाललेत. शिंदे साहेबाच्या पक्षाचे तेच हाल चाललेत, अजितदादाचे ते चाललेत, आणि छोट्या छोट्या पक्षाचे बहुजनाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत ओबीसीचे त्यांचे तेच हाल चाललेत. सगळ्यांनी ओळखीला, आणि शेतकऱ्याचे तेच हाल चाललेत. त्याच्यामुळे सगळेच मराठी ओबीसी सुद्धा मुंबईला येणार आहेत माझ्यासोबत. संविधान पदाचा मान राखून बोलावं अशा पद्धतीचं एकनाथ शिंदेनी सुद्धा म्हटलंय. अरे मग मानच राखला म्हणून तो 2 वर्ष वेळ दिला ना शिंदे साहेब, 2 वर्ष वेळ दिला, थोडा नाही. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, आम्ही स्वतः फडणवीस साहेबाला 2 महिन्यापूर्वी फोन लावलाय, त्यामुळे ते चौकून कोंडीत आले. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली. मग लोक म्हणाले तू इतके दिवस झोपला होता का मुख्यमंत्री असून, आत्ताच कसं काय सुरू केलं. चर्चेसाठी काही फोन वगैरे आता, कारण उद्या मोर्चा निघणार आहे. ते नाही, फोन नाही, फोन फिना नाही, आल्यावर लगेच सांगतो आपण फोन आले. काही मध्ये समजा मोर्चाचे काही अर्ध्या रस्त्यावर किंवा जर काही चर्चा वगैरे झाली तर काय अर्ध्या फिरद्यावर काय मुंबईत जाऊनच चर्चा करणार. यस, मुंबईतच बघू. आता निघालो तर आम्ही मुंबईला. काल गेवराईमध्ये मोठा राडा झाला होता, विजयसिंह पंडित आणि हाकेंचे कार्यकर्ते भिडले होते. नाही, ते मला नाही माहित. पण विजयराजे तसले मागून वार करणारा माणूस नाही. विजयराजे असं कोणावर अंगावर घालणार नाही. पोरायचं काही झालं असेल पण ते करू नये कोणी, त्याचं काय समर्थन करत नाहीत आम्ही, ते करू नये कोणी. कारण आणि माझ्या विरोधकालाही माहिती आहे, माझ्या संघ लढणारा सगळ्यांना माहिती आहे. मनोज जरांगे मागून वार नाही करत, समोर काय करायचं ते करतो. आणि विजयराजेंच्या बद्दलचा विषय असेल तर विजयराजे तसा माणूसच नाही, तसा माणूस नाही. तुमच्या मोर्चामुळं ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर समस्त ओबीसी जे आहे ते रस्त्यावर उतरत. तायवाडे म्हणतायत, हाके म्हणतायत, सगळे रस्त्यावर उतरतील. तुमच्या लेकराच्या न्यायासाठी उतरा. मराठ्यात ओबीसीत कशाला दुई निर्माण करतात. त्या लेकरांचं कल्याण होईल, लय चांगलं होईल. आपलं गाव खेड्यात असं शांततेचं, प्रेमाचं, मायेचं वातावरण राहील. तुमच्या जातीसाठी, त्या लेकरासाठी झुंजा तुम्ही, आम्ही झुंजू लागू तुम्हाला. इकत भांडण कशा.